तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात, दारू पिणाऱ्यावर 6 प्रकारचे संकटे येतात. पहिला संकट, दारू पिणाऱ्याजवळील धन संपत्तीचा नाश होतो, जवळचा पैसा खर्च होतो. आणि दुसरा संकट, भांडणे वाढतात. म्हणजे दारू पिणाऱ्याजवळ जर पैसे नसले तर तो बायकोचे दागिने विकतो, बायकोला मारतो, आई वडिलांना मारतो, शिव्या देतो आणि मुलाबाळांशी पण भांडण करतो आणि शेजाऱ्यांसोबत पण भांडण करतो. त्याच्या तशा वागण्याने नातेवाईक त्याचा सन्मान करीत नाही. त्याला लोक बेवडा म्हणतात. आणि तिसरा संकट, दारू पिण्याने त्याचे शरीर बिमार पडते, त्याचे लिव्हर खराब होते. आणि चौथा संकट, दारू पिणारा होशवर नसतो, तो शीलभ्रष्ट होतो. व पाचवा संकट, तो अश्लील वर्तन करतो. आणि 6वा संकट, त्याच्या बुद्धीचा नाश होतो. तो कुणालाही शिव्या देतो, तो कुठेही ढोराडुकरासारखा पडून राहतो. अशा प्रकारे दारू पिणाऱ्यावर 6 प्रकारचे संकटे येतात असे तथागतांनी सांगितलेले आहे.